साहित्य पंढरी आपल्या हक्काचा चॅनल। वैकुंठवासी रावसाहेब तथा बापू महाराज सोनवडेकर यांची जन्मभूमी सोनवडे आणि कर्मभूमी वाहगाव आणि चिखली। वाहगाव आणि सोनवडे येथून आषाढी वारी पायी दिंडी सोहळा 2024साठी दोन्ही पालख्या मोठ्या दिमाखात भक्तिमय वातावरणामध्ये पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। या दोन्ही पालख्यांची भेट मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पंढरपूरच्या शिवेवर बहाळवणी येथे दोन्ही पालख्यांचा मिलाप झाला, संगम झाला आणि अति उत्साहाला उधाण आलं। भक्तांच्या अंगामध्ये हरिनाम संचारून एक प्रत्येक वारकरी हरिनामाच्या जयघोषामध्ये नाचत गाचत पंढरपूरच्या दिशेनं निघालेला आहे। आपण प्रत्यक्ष हा सोहळा पाहताय साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर। या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ब्रह्मचैतन्य वैकुंठवासी रावसाहेब तथा बापू महाराज सोनवडेकर यांचा जन्मगावहून निघालेला दिंडी सोहळा आणि श्री क्षेत्र वाहगाव येथून त्यांची जी कर्मभूमी आहे वाहगाव येथून निघालेला हा दिंडी सोहळा आपण पाहत आहात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर। आता आपल्याला महाराजांच्या विषयी थोडक्यात माहिती। महाराजांचे वारसदार हरिभक्त परायण संजूबाबा चिखलीकर हे आपले मनोगत व्यक्त करीत आहेत। रामकृष्ण हरी। श्री सद्गुरू रावसाहेब महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र वाहगाव कोणेगाव खराडी आणि जो पंचक्रोशी दिन अशी सुंदर अशी महाराजांचा सुंदर असा रथ बनवलेला आहे आणि या रथातून महाराजांना आमचे सर्व वारकरी अतिशय आनंदामध्ये महाराजांना पंढरपूर या ठिकाणी घेऊन जातात आणि सर्वांचं अतिशय मोलाचं सहकार्य या पायी दिंडी सोहळ्याला लाभतं आणि असेच वर्षानुवर्ष हा महाराजांचा पायी दिंडी सोहळा चालत राहावा असे ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना आणि द्यावे तेवढे खूप खूप धन्यवाद आहेत। हे असे आमचे कोणेगाव असेल, कराडे असेल, वाहगाव असेल आणि सर्व पंचक्रोशीतील मंडळी सुंदर असा हा पायी दिंडी सोहळा करतात आणि त्याचप्रमाणे आज दिंडीला भेट देण्यासाठी आमचे पाटण तालुक्याचे लोहार सुधार समाजाचे उपाध्यक्ष आणि आमचे लोहार महाराजांच्या परंपरेतील आमचे काका असतील हे या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांची पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने खूप खूप आभार। रामकृष्ण हरी। धन्यवाद संजू बाबा। आपण साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलसाठी या महाराजांच्या विचाराचे त्याबद्दल आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक अभिनंदन। सर्वांना हा ब्रह्मचैतन्य वैकुंठवासी रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर यांच्या दिंडी सोहळ्यातील आनंदाचे क्षण आपण पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर। या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। सोनवडे ते पंढरपूर पायी प्रवास करत मुखामध्ये नाम आणि हाताने टाळी, हसत नाचत गात फुगडी झिम्मा अनेक विविध प्रकारचे खेळ खेळत हे सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत पुढे 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 जात आहेत।
टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पंढरपूरच्या दिशेनं अति उत्साहानं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत. आपण पाहत आहात हा सोहळा साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर. वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य हरिभक्त पारायण रावसाहेब तथा बापू महाराज सोनवडेकर यांचा हा दिंडी सोहळा कराड आणि पाटण तालुक्यातील बहुसंख्य वारकरी या सोहळ्यामध्ये सामील आहेत आणि हा सोहळा पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे. वारी पंढरीची भक्ती सुखाची, वारी पंढरीची भक्ती सुखाची. आपण या वारीचा अनुभव घ्या साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर.